Dear student, in the last lecture we have seen excretion in human being. आपण त्या ठिकाणी असणारे जे काही मानवामधील असणारे जे काही उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी पाहतोय. याच्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम आणि किडनी जे आहे तर ते किडनी आपण त्या ठिकाणी पाहिलेली. आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे आपली जे काही असणारे काही पाठ जे आहे तर त्या पाठीच्या मागच्या बाजूला असणारा जो काही पाठीचा कणा जो आहे तर त्या पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी घेवड्याच्या आकाराच्या असणारे जे काही दोन उर्क जे आहे तर ते उर्क त्या ठिकाणी असतात आणि याच्यामधून असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्ताचं त्या ठिकाणी फिल्ट्रेशन जे आहे तर ते फिल्ट्रेशन त्या ठिकाणी होतं नसतं. त्याच्यामधले विविध असणारे जे काही भाग जे आहेत नेफ्रॉन जो आहे तर तो नेफ्रॉन आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग असणारा जो आहे तर तो पुढचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की सर्वसाधारणपणे पहा काय होतं नसते की वॉटर मॉलिक्युल्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स ऑफ द बाउमेन्स कॅप्सूल. आपल्याला लक्षात येतं नसते की बाउमेनचं असणारं जे काही कॅप्सूल ज्याला त्या ठिकाणी बाउमेन्स संपुष्ट म्हणता नसतो तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे निवडक्षम अशा प्रकारचं असणारं ते काही पारपटल जे आहे तर त्या पारपटलामधून काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे पाण्याचे असणारे जे काही रेणू किंवा इतर असणारे जे काही पदार्थांचे असणारे जे काही लहान रेणू जे आहेत तर ते लहान रेणू छिद्रामधून त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी पडू शकतात. द सोल्युशन accumulated in the cavity of the Bowman's capsule passes into the tubular part of the nephron. आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी असणारे जे काही बाउमेन्स कॅप्सूल जे आहेत तर त्या बाउमेन्स कॅप्सूलमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की बाउमेन्स संपुष्टामध्ये असलेला जो काही द्राव जो आहे तर तो द्राव काय होता नसतो. नंतर या ठिकाणी असणारे जे काही ग्रोमेरुल्स जे आहेत तर त्या ग्रोमेरुल्समध्ये त्या ठिकाणी काय होता नसते तर त्या ठिकाणी तो येताना दिसतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही नेफ्रॉन नलिका जे आहे तर त्या नेफ्रॉन नलिकेमध्ये त्या ठिकाणी तो येताना दिसतो. Here molecules of the waters and some other useful substances are reabsorbed into the blood. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं नसते की पाणी असेल की उपयुक्त असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणूंचं पुन्हा त्या ठिकाणी रिअब्सॉर्प्शन म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी रक्तामध्ये त्या ठिकाणी काय केलं तर ते घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी शोषले जातात. पुढे युरिन इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज फुल ऑफ द वेस्ट मटेरियल. आणि हे जे काही लक्षात येत नसते की उरलेले जे काही टाकाऊ पदार्थ जे आहेत तर त्या उरलेल्या टाकाऊ पदार्थामध्ये असलेले जे काही द्रव जे आहेत तर त्या द्रवापासून युरिन किंवा मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. The urine is carried by the ureters and stored in the urinary bladder. म्हणजे अशा प्रकारचं तयार झालेले जे काही मूत्र जे आहे तर ते मूत्र काय केलं तर मूत्रवाहिनी जे आहे तर त्या मूत्रवाहिनी मार्फत नेऊन मूत्राशय जे आहे तर त्या मूत्राशयामध्ये काय केलं तर त्या ठिकाणी ते साठवलं जातं. हिचे असताना जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही दोन युरेटर्स जे आहेत तर त्या युरेटर्समधून काय होतं नसते मूत्र जे आहे तर ते मूत्र काय होतं नसते ही जे काही युरिनरी ब्लॅडर जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी मूत्रवाहिनी जे आहे तर त्या मूत्रवाहिनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी साठवलं जातं. आणि नंतर या ठिकाणी असणारा जो काही युरेथा जो आहे तर त्या युरेथा मार्फत म्हणजे मूत्र उत्सर्जन मार्ग जो आहे तर त्या मार्गाने काय केलं तर त्या ठिकाणी ते बाहेर त्या ठिकाणी टाकलं जातं. तेच आपल्याला पुढे दिलेले पहा आकृती जी आहे तर त्या आकृतीचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मी जरा झूम करतो म्हणजे आपल्या बरोबर त्या ठिकाणी ते लक्षात येईल. याच्यानंतर पुढे पहा आता पुढे काय म्हटलेलं आहे आफ्टरवर्ड्स युरिन इज गिव्हन आउट थ्रू द युरेथा. आणि म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं की मूत्र जे आहे तर ते मूत्र काय केलं तर मूत्रवाहिनी मार्फत नेऊन त्या ठिकाणी मूत्राशयामध्ये त्या ठिकाणी साठवलं जातं आणि नंतर ते मूत्रोत्सर्जन मार्ग जो आहे तर त्या मार्गाद्वारे काय केलं तर बाहेर त्या ठिकाणी टाकलं तर काय सांगितलंय आफ्टरवर्ड युरिन इज गिव्हन आउट थ्रू द युरेथा. द युरिनरी ब्लॅडर इज मस्क्युलर अँड इट इज अंडर द कंट्रोल ऑफ द नर्वस. पाहतो काय सांगितलंय की मूत्राशय जे आहे तर ते मूत्राशय त्या ठिकाणी मस्क्युलर आहे स्नायुमय त्या ठिकाणी आहे आणि याच्यावर चेतासंस्था जी आहे तर त्या चेतासंस्थेचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं आणि हेन्स
वी आर एबल टू कीप ए कंट्रोल ऑन युरिनेशन. आणि म्हणून आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्याची जी काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेवर नियंत्रण त्या ठिकाणी ठेवू शकतो. लहान मुलं जे आहे तर ती लहान मुलं आपल्या लक्षात येता नसतात. बिछाना जो आहे तर तो बिछाना त्या ठिकाणी ओला करता नसतात, कारण त्यांची असताना जे काही चेतासंस्था जी आहे तर ती एवढी त्या ठिकाणी विकसित नसते. म्हणून त्या ठिकाणी काय करता नसतात तर ते त्या ठिकाणी बिछाना जो आहे तर तो बिछाना त्या ठिकाणी ओला करता नसतात. परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं त्या ठिकाणी मूत्रविसर्जनाची असणारी काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेवर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी ठेवू शकतो. पुढे, दो द किडनी are the main organs of the excretion in human being, the skin and the lungs also helps in the process of excretion. आपण पाहिलं की मानवामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही किडनी उर्क जे आहे तर त्या उर्कांच्या मार्फत किडनीच्या मार्फत उत्सर्जनाचा महत्वाचा जरी त्या ठिकाणी अवयव जरी असला तर आपल्या लक्षात येत नसते की त्वचा, आपल्याला घाम येत नसतो, जी त्वचा असेल, फुफ्फुस असेल, याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नाही. हवा आतमध्ये घेतो, ऑक्सिजन आतमध्ये ठेवतो, कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय करतो, बाहेर टाकतो. म्हणजे नुसती किडनी जी आहे तर त्या किडनी तर त्या ठिकाणी महत्वाचा अवयव आहेच, त्याचबरोबर त्वचा असेल, फुफ्फुस असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी उत्सर्जनाची असणारी काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेला काय करताना दिसतात, मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे, द राईट किडनी इज स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे दोन उर्क असतात हे आपल्याला माहिती. उजवं असणारं जे काही उर्क जे आहे तर ते उजवं उर्क काय सांगितले, डावं असणारं जे काही किडनी जे आहेत तर त्या डाव्या किडनीपेक्षा थोडंसं त्या ठिकाणी खाली असतं. ईच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. आता नीट आहे का, काय सांगतोय की प्रत्येक असणारे जे काही किडनी जी आहे तर त्या किडनीमध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे एका किडनीचे 10, दुसऱ्या किडनीचे 10, असे 20 लाख नेफ्रॉन्स त्या ठिकाणी असतात. पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतर पहा, द अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ द ब्लड विच इज प्रेझेंट इन ए नॉर्मल हेल्दी पर्सन इज फिल्टर बाय द किडनी अबाउट 400 टाइम्स एव्हरी डे. नीट लक्षात घ्या की साधारणतः व्यक्तीचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त असतं. कोणतं, नॉर्मल हेल्दी पर्सन, ज्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, निरोगी आहे, अशा प्रकारची व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर त्या ठिकाणी रक्त असतं. आणि आपले असणारे जे काही किडनी जी आहे तर ती किडनी काय करताना ते रोज त्या ठिकाणी ते असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्ताचं 400 वेळा त्या ठिकाणी गाळण जे आहे तर ते गाळण त्या ठिकाणी करताना. आणि आपण थोडा अभ्यास करायला सांगितलं तर करत नाही. आता या ठिकाणी किडनीने ठरवलं की काही नाही, रक्त गाळण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबायची, असं होत नाही. पुढे पहा, पुढे काय सांगितले, दस एव्हरी डे द किडनी फिल्टर्स अबाउट 190 liters of the blood, from which about 1 to 1.9 liters of the urine is formed. म्हणजे आपली असणारी जे काही किडनी जी आहे तर ते किडनी साधारणपणे 190 लिटर रक्त त्या ठिकाणी गाळतं आणि ज्याच्यामधून 1 ते 1.9 म्हणजे साधारणपणे 2 लिटर मूत्र जे आहे तर ते मूत्र त्या ठिकाणी काय होताना तयार होताना दिसतं. द रिमेनिंग लिक्विड इज रिअब्सॉर्ब. आणि त्याच्यापैकी उरलेले जे काही द्रव पदार्थ जे आहेत तर ते द्रव पदार्थ काय केले जातात, पुन्हा त्या ठिकाणी काय केले जातात, शोषून त्या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की डायालिसिस. पाहता कधी कधी काय होतं नसते, आपली जी काही आपण ऐकलं असेल की किडनी जी आहे तर ती किडनी त्या ठिकाणी फेल होताना दिसते. आता 2 किडनी असतात तर त्या 2 किडनीपैकी 1 किडनी फेल झाली तर एका किडनीवर त्या ठिकाणी चालू शकतं. परंतु कधी कधी काय होतं नसते, दोन्हीच्या दोन्ही असणाऱ्या जे काही किडन्या ज्या आहेत तर त्या किडन्या त्या ठिकाणी फेल जर झाल्या तर अशा प्रकारची डायालिसिसची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी वापरली. परंतु ही अतिशय खर्चिक अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी किडनी जर फेल जर झाली तर दुसरा डोनर त्या ठिकाणी शोधावा लागतो. आता ते आपला काही भाग नाही, ते आपण 10वीला आल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहणार आहे नेमकं काय होता नसते. तर आपल्याला पाहिजे या ठिकाणी डायालिसिस, ज्याला त्या ठिकाणी रक्त व्याश्लेषण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता डायालिसिस म्हणजे काय केलं जातं की जसं आपण पाहिलं की
किडनी काय करता नसते, आपलं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी फिल्टर करता नसते, त्याच्यामधलं असणारे जे काही टाकाऊ पदार्थ जे आहे तर ते बाहेर टाकता नसते. परंतु किडनी फेल झाल्यामुळं रक्ताचं असणारं जे काही अशा प्रकारचं फिल्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे तर ते फिल्ट्रेशनचीच प्रक्रिया त्या ठिकाणी थांबली जाते. आणि म्हणून ती असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्ताचं फिल्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी असणारे जे काही मशीन जे आहे तर त्या मशीनचा वापर करून रक्त जे आहे तर त्या रक्ताचं फिल्ट्रेशन त्या ठिकाणी केलं. आता हे जे काही असणारे जे काही डायलिसिसची असणारी जे काही प्रक्रिया जी आहे तर ती दाखवली आपल्याला या ठिकाणी यंत्र त्या ठिकाणी दाखवलेले. आता नेमकं काय केलं तर पहा, थोडक्यामध्ये मी फक्त सांगतोय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपला हँड त्या ठिकाणी दाखवले. आपल्याला माहिती की आपला जो काही हात जो आहे तर तो हाताला त्या ठिकाणी व्हेन्स असतात, आर्टरी असतात, म्हणजे शिरा असतात, धमनी असतात. आता याच्यामधून ब्लड फ्लो डायव्हर्टेड टुवर्ड द डायलिसिस, ज्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी रक्त जे आहे तर त्या रक्ताचं काय करायचं, फिल्ट्रेशन करायचं. तर फिल्ट्रेशन करण्यासाठी वळवलेला जो काही रक्तप्रवाह जो आपण त्या ठिकाणी सलाईन जशा पद्धतीने देतो तसं त्या ठिकाणी आपल्या शरीरामधून असणारं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी काढलेले. आणि हे रक्त काढून सर्वसाधारणपणे एअर ट्रॅप जो आहे तर त्या एअर ट्रॅपच्या साहाय्याने ही जे काही डायलिसिस मशीन जे आहे तर त्या डायलिसिस मशीनमध्ये त्या ठिकाणी ते आणलं. त्या डायलिसिस मशीनमध्ये काय केलं जातं की ॲट्रियल प्रेशर मॉनिटर त्या ठिकाणी दाखवलं. म्हणजे त्या ठिकाणी असलेलं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्तामधून त्या ठिकाणी काय केलं ते बाकीचे असणारे जे काही घटक जे आहे तर ते घटक त्या ठिकाणी काढले. याच्यासाठी एक फ्रेश डायलिसिस त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं कॉम्प्रेस्ड एअर्स त्या ठिकाणी सोडले जाते की जेणेकरून रक्तामधला असणारा जो काही टाकाऊ पदार्थ जो आहे म्हणजे त्या ठिकाणी तो युरिन असणार आहे तर ते काय केलं तर ह्या मशीनच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते बाहेर त्या ठिकाणी काढलं जातं. आणि असं फिल्ट्रेट झालेलं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त पुन्हा काय केलं तर आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. आता दिसायला आपल्याला सोपं दिसते परंतु त्या ठिकाणी अतिशय खर्चिक अशा प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. याच्यासाठी मी फक्त सांगतोय आपल्याकडे असणारे जे काही काडाळे पिपी सर होते तर ते एकाच किडनीवर आहेत, त्यांना एकच किडनी आहे, एक किडनी फेल झालेली. एक किडनी जरी फेल झाली तरी मनुष्य जो आहे तर तो मनुष्य त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो. परंतु दोन्ही किडन्या जर त्या ठिकाणी फेल जर झाल्या तर मात्र त्याला डोनर जो आहे तर तो डोनर त्या ठिकाणी शोधावा लागतो. आता ते बाकीचा भाग तो काय आपल्या काही कामाचा नाही तर तो आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. एवढंच फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता डायलिसिसची प्रोसेस आपण त्या ठिकाणी पाहिली. नेमकं काय कधी करावं लागतं पहा. द इफिशियन्सी ऑफ द किडनी कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द इंजुरी, इन्फेक्शन ऑर डिक्रीज ब्लड सप्लाय. काय सांगतोय की द इफिशियन्सी ऑफ द किडनी कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द इंजुरी, म्हणजे काही दुखापत त्या ठिकाणी झाली. दुसरं आपल्याला सांगितलं इन्फेक्शन झालं, कसला संसर्ग त्या ठिकाणी झाला. किंवा तिसरं आपल्याला सांगितलं डिक्रीज ब्लड सप्लाय, आपल्याला काही कारणानं त्या ठिकाणी रक्तपुरवठा जो आहे तर तो रक्तपुरवठा त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि याच्यामुळं आपली असणारी जे काही किडनी जी आहे तर त्या किडनीची कार्यक्षमता जी आहे तर ती कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. पुढे इन दिस केस in case this happens an excess of toxic substances accumulated in the body and it can lead to the death. म्हणजे आपली असताना जी काही किडनी जी आहे तर त्या किडनीची कार्यक्षमता कमी झाली. कशामुळे कमी होताना दिसते, दुखापत झाली, संसर्ग झाला, कमी प्रमाणामध्ये रक्तपुरवठा जर झाला तर किडनीची कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. असं जर त्या ठिकाणी जर झालं तर काय होताना दिसते, अँड एक्सेस ऑफ टॉक्सिक सबस्टन्स ॲक्युमुलेटेड इन द बॉडी. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं, विषारी असणारं जे काही द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचा शरीरामध्ये जादा संचय होताना दिसतं. कारण किडनी जी आहे तर ती किडनी त्या ठिकाणी रक्त फिल्ट्रेशनचं काम त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून विषारी द्रव्य जे आहे तर त्या विषारी द्रव्याचा शरीरामध्ये काय होताना दिसतो, जादा त्या ठिकाणी संचय त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि असं जर झालं तर त्या व्यक्तीचा असणारा जो काही मृत्यू जो आहे तर तो मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढे इफ किडनी फेल्स नायट्रोजनस वेस्ट are separated from the blood with the help of a man-made machine. म्हणजे वृक्क जे आहे तर ते वृक्क जर त्या ठिकाणी निकामी झालं, फेल जर झालं तर कृत्रिम उपकरण जे आहे तर त्या कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तामधला असणारा जो काही नायट्रोजन युक्त पदार्थ जे आहे तर ते पदार्थ त्या ठिकाणी वेगळे केले जातात.
मगाशी मी सांगितलं की डायलिसिस केलं, परंतु डायलिसिसची असणारी जी काही प्रोसेस जी आहे तर ते अतिशय खर्चिक त्या ठिकाणी आहे. पुढे आपल्याला काय दिलं तेवढंच पाहिजे. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ दिस मशीन इज कॉल्ड डायलिसिस. म्हणजे रक्तामधील असणारे जे काही नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजे वेस्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरण जे आहे तर त्या कृत्रिम उपकरणाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो नसतो मराठीमध्ये त्या ठिकाणी वॅसलेशन किंवा डायलिसिस जे आहे तर ते डायलिसिस त्या ठिकाणी म्हटलं जातं. अबाउट 500 ml ऑफ ब्लड इज सेंट ॲट वन टाइम थ्रू धिस मशीन. काय सांग की एका वेळी हे जे काही उपकरण जे आहे डायलिसिस असणारं जे काही मशीन जे आहे तर त्या मशीनमधून फक्त 500 मिलीलिटर रक्त त्या ठिकाणी पाठवलं जातं. आपण मगाशी पाहिलं की सर्वसाधारणपणे निरोगी असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्याच्यामध्ये 5 लिटर त्या ठिकाणी रक्त असते. म्हणजे संपूर्ण रक्ताचं आपल्याला जर त्या ठिकाणी शुद्धीकरण जर करायचं जर असेल तर कमीत कमी 10 वेळा त्या ठिकाणी ते रक्त जे आहेत म्हणजे 500 म्हणजे आपल्याकडे 5 लिटर रक्त आहे म्हणजे सर्वसाधारणपणे 10 वेळा त्या ठिकाणी ते डायलिसिस मशीनने त्या ठिकाणी ते फिल्टर करावं लागेल. अंदाज फक्त जो आहे तर तो अंदाज आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. याच्यानंतर पुढे प्युरिफाईड ब्लड इज रिएन्फ्युज्ड इनटू द बॉडी ऑफ द पेशंट. आणि अशा प्रकारे शुद्ध केलेलं जे काही रक्त जे आहेत किंवा शुद्धीकरण केलेलं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त पुन्हा काय केलं तो जो असणारा जो काही रोगी जो आहे तर त्या रोग्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ते सोडलं जातं. हे आपण त्या ठिकाणी मगाशी पाहिले. आकृती जे आहे तर त्या आकृतीमधून काय केलेलं रक्त जे आहे तर ते रक्त अशा पद्धतीने या ठिकाणी डायलिसिस मशीनमधून काय केलेलं शुद्ध केलेलं आहे. आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यामधलं असणारं जे काही युरिन जे आहे तर ते युरिन त्या ठिकाणी किंवा नायट्रोजनस सबस्टन्स त्या ठिकाणी काढून घेतलेले आहे. आणि शुद्ध झालेले जे काही रक्त जे आहे तर ते रक्त पुन्हा काय केलेलं आहे आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये काय केलेले पुन्हा त्या ठिकाणी ते सोडून दिलेले आहे. येते तर अशा पद्धतीनं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी काय केलं जातं चाललं त्या ठिकाणी जातं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.